मिसेस केतकर, मीच. तुमच्या मिस्टरांना शुद्ध आली आहे. ही इज आउट ऑफ डेंजर नाव. आम्ही भेटू शकतो का? हो, पण कुणी एक जण जाऊन भेटावे. तिथे गर्दी करू नका प्लीज. आई तुम्ही जा, मी थांबते इथे. हो, पण तोपर्यंत तू वसुमतीताईंना आणि मीराला फोन करून कळव आपण इथे. हो. हां, चला. इतकं कशाला मनाला लावून घेतलं तो तुम्ही? नाही ग, आपल्या कर्माची फळं भोगतोय. तुझ्याशी फार वाईट वागलो मी. नाही हो, मीच वाईट वागले तुमच्याशी. रागाच्या भरात वाटेल ते बोलले मी तुम्हाला. त्यामुळेच तुम्हाला हे शेवटी काय, तू केलंस काय आणि मी केलं काय? जे झालं ते वाईटच ना. त्याचीच फळं भोगतोय आता. आता झाल्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. विसरून जा ना सगळं प्लीज. मीच तुम्हाला इतकं बोलायला नको होतं. रागाच्या भरात मी वाटेल ते बोलले तुम्हाला. माझं चुकलं. प्लीज मला माफ करा. चे चूक तर माझीच झाली आहे ना. तूच माफ कर मला. मला खरंच वाटलं नव्हतं. मी जे काही बोलले ते तुम्हाला इतकं मनाला लागेल. प्लीज प्लीज सगळं विसरून जा ना. प्लीज. पण तो सुद्धा मला सोडून जायचा विचारही करू नकोस. नाहीतर मीच तुला सोडून जाईन कायमचा. असं काय हो बोलता? गंमत केली ग. पण बघ ना, ज्या गोष्टीपासून स्वतःला वाचवण्याचा आतोनात प्रयत्न करत होतो ती कायमची चिकटली मला. हृदयरोग ग. असो, शेवटी नशिबात असेल ते टाळणार थोडीच आहे. जाऊ दे ना आता. झालं गेलं विसरून जा. आता तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. हो, पण तू थांब इथे. आहे मी इथेच आहे. मनूही थांबलीये बाहेर. तुम्ही आराम करा. मी थांबते तुमच्याजवळ. झोप. मामा, मामा. ए ए ए ए ए शलका शलका, काय 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 झालं? तुला काय हवंय का? काही नाही. मामा कुठे? चुकीच्या माणसाला विचारतेस. तुझी मम्मा मला विचारून कधी कुठे जाते का? अहो तिच्यासाठी फोन आला होता हॉस्पिटलमधून. हॉस्पिटलमधून? काय काय झालं? नाही काही नाही. अच्छा, म्हणजे तू सुद्धा तुझ्या मम्मा सारखीच, मला काही सांगायचं नाही. तसं नाही हो बाबा.
तू हॉस्पिटलचं नाव घेतलंस म्हणून मला जरा काळजी वाटली. नाही, तुला सांगायचं नसेल तर नको सांगूस. अहो त्या मनूच्या सासऱ्यानं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले, ते सांगायला फोन आला होता. काय झालंय त्यांना? हार्ट अटॅक. हार्ट अटॅक? वाईट झालं. बरं, त्यांच्या घरातली सगळी जण आता हॉस्पिटलमध्येच असतील. अर्थातच. बरं बरं, तू एक काम कर, तुझ्या मामाला फोन कर, कळव तिला. नाही नाही, तिला कळायला हवं, कळव. आता सगळं ठीक आहे ना डॉक्टर? एकदम सगळं नॉर्मल आहे. काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही फार लकी आहात. अगदी मृत्यूच्या दारातून परत आलात. आणि हे सगळं यांच्यामुळे झालं. याने जर वेळेवर ॲडमिट केलं नसतं तर काही खरं नव्हतं. एनिवे, आता वेळेवर औषधं घ्या म्हणजे झालं. टेक केअर. थँक्यू. बाबा, आता बरं वाटतंय ना तुम्हाला? ती काहीतरी विचारते तुम्हाला. डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकू नाही आलं का तिला? बरं आहे मी. असं का वागता तुम्ही तिच्याबरोबर? अहो, आज हिने आणलं नसतं ना इथे तुम्हाला तर तुमचा जीव वाचला नसता. ऐनवेळी मदतीला आमच्या बरोबर कोणी नव्हतं. आकाशही बिचारा काही करू शकत नव्हता. बाहेर आम्हाला टॅक्सी नाही मिळाली, रिक्षा नाही मिळाली. अहो, मी एकटीनं काही केलं नसतं. शेवटी हिने हातगाडीवर टाकून तुम्हाला इथे आणलं आणि म्हणून तुमचा जीव वाचलाय. आज तिच्यामुळे तुमचा जीव वाचलाय आणि तुम्ही उलट. हिनं माझा जीव वाचवला असला तरी आज ही परिस्थिती माझ्यावर ओढवण्यामागचं कारण कोण आहे? हीच आहे ना? हीच नसती तर घरात वाद झाले नसते ना. तू मला काही उलटून बोलली असतीस ना, माझ्यावर स्ट्रेस आला असता आणि ना हा हार्ट अटॅक. हे सगळं हिच्यामुळेच झालंय. अहो पण. आणि कसलं जीवदान दिलं ग हिने मला. उलट हे हार्टचं दुखणं कायमचं लावून दिलं माझ्या पाठीमागे. आधी समोरच्याला खड्ड्यात लोटायचं, मग त्याला बाहेर काढायचं आणि स्वतःचा उदो उदो करून घ्यायचं. असं काय हो बोलताय तुम्ही? बरोबरच बोलतोय आशा. हिनं मला इथं आणलं, माझा जीव वाचवला म्हणून मागचं सगळं विसरून जाईल असं जर वाटत असेल ना तुम्हाला तर गैरसमज आहे तो तुमचा. जाऊ देत. माझी हिच्याबद्दलची काही मतं ठाम आहेत आणि त्यात काही बदल होणार नाही. मनू, मनू. काय? बाबांना हार्ट अटॅक आला? माइल्ड अटॅक होता. कधी? काल रात्री. पण सर, मग तुम्ही मला का नाही बोलवलं? अगं तेवढा वेळच नव्हता. म्हणून घेऊन गेली त्यांना हॉस्पिटलमध्ये. ती होती म्हणून ते वाचले, नाही तर काय झालं असतं माहित नाही.
बरं आता कसे आहेत ते? बरे आउट ऑफ डेंजर. मनू आणि आई आहे तिथे. अच्छा. एनिवेज काय प्रोग्रेस आहे? सर दिल्ली पोलिसांना मी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मदत मागितली होती ओके. आणि ते ती करायला तयार झाले. त्यांनी लगेचच रासणेला अटक केली असती. गुड. सर रासणेकडे बरीचशी फॉरेन आणि इंडियन करन्सी सापडली, जवळजवळ 30 लाख रुपये. हे पैसे त्या साहेबांनीच दिले असणार. आता कुठे येतो? दिल्लीला लॉकअप मध्ये. आणि सर मी स्वतः जाऊन घेऊन येणार आहे त्यांना. छोटा मासा गळाला लागलाय, मोठाही लागेल. साहेब लवकरच तुरुंगाची हवा खाईल. कधी जाणारच दिल्लीला? आजच जाणार. मग जा आणि त्या रासणेला घेऊन ये. साहेब पकडल्या जाणं खूप महत्वाचं आहे आणि या रासणेकडे साहेबांची सगळी माहिती असेल. जा अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सर. मनूचे सासरे म्हणजेच आकाशचे वडील. त्यांना हार्ट अटॅक आल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. याचाच अर्थ घरातले सगळे लोक आता हॉस्पिटलमध्ये असणार. कदाचित आकाश एकटाच घरी असेल, कारण तो चालू शकत नाही आणि त्यामुळे कुठे जाऊ शकत. हीच वेळ आहे. हीच वेळ आहे हा काटा माझ्या आयुष्यातून कायमचा काढून फेकून द्यायची. तर आकाश, तुझे दिवस भरले म्हणून समज. मनू, काय आहे? तू रडतेस? मग काय करू मी आई? सगळं सुरळीत व्हावं म्हणून आतोनात प्रयत्न करते हो. माझ्या हातून कधी काही चांगलं घडतच नाही. सगळ्यांना त्रास होतो माझ्यामुळे. त्या बाबांची तब्येत बिघडली, या सगळ्याला मीच कारणीभूत आहे. मनू, तुला किती वेळा सांगितले त्यांच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून नको घेऊस बाळा. अगं आपल्या नशिबात हे आहे ना म्हणून घडतंय. बाळा, तू स्वतःला दोषी नको ठरवून घेऊस. नाही हो, मला वाईट वाटू नये म्हणून बोलताय तुम्ही हे. तुम्हालाही माहिती आहे सत्य काय. हे सगळं माझ्यामुळे घडतंय. बाबा जे बोलले त्याचं वाईट नाही वाटलं मला, कारण ते खरं बोलले. वाईट तर मीच आहे. मनू, तू वाईट नाहीयेस. परिस्थिती वाईट आली आपल्यावर आणि त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय आपल्या बाबतीत. आणि तुझं मन राखण्यासाठी मी नाही बोलत आहे, खरं तेच सांगते मी. एक सून म्हणून तू तुझी सगळी कर्तव्य पार पाडलेस बाळा. सगळं काही व्यवस्थित व्हावं म्हणून तू किती प्रयत्न करतेस हे मी बघते ना. मला कळतंय हे सगळं, पण बाबांना कळत नाहीये. त्यांच्या मनात तुझ्याबद्दल अजूनही राग आहे. तू तुझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध जो आवाज उठवलायस ना, तो त्यांना पसंत नाहीये म्हणून ते तुला दोषी ठरवतायत. जे मला पटलेलं नाहीये, कुणालाच पटलेलं नाहीये. तू दोषी नाहीयेस बाळा. प्लीज त्यांच्या बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेऊ नकोस आणि स्वतःला दोषी तर अजिबात समजू नकोस. कळतंय का?
सगळं काही ठीक होणार आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. चल डोळे पुस बघू आधी. व्हेरी गुड. आणि आधी आकाशला फोन कर. त्याला इकडची सगळी परिस्थिती सांग. आणि वाटलं तर तूही घरी जा. हं? हो पण तुम्ही मी आहे ना इथे बाबांबरोबर. त्यांची काळजी करू नकोस. आणि काही वाटलं तर मी फोन करेन तुला. हं? जा. आकाश एकटा आहे ना तिकडे. जा. हॅलो. हॅलो आकाश, अरे मनू बोलते. हां बोल मनू. सगळं ठीक आहे ना तिथे? सगळं ठीक आहे आता. बाबा एकदम ठीक आहे. डॉक्टर म्हणाले कसलाच धोका नाही आहे. 1-2 दिवसात डिस्चार्ज पण मिळेल कदाचित. ओके. आणि आई? आई पण बरे आहेत. बरं आकाश, मी घरी यायला हवंय का? का? नाही, आई म्हणाल्या त्या थांबतील इथे. मी घरी येते. तू पण एकटाच आहेस ना? अगं मी ठीक आहे. माझी कशाला काळजी करता? मला काही होणार नाही. अरे काय झालं? अगं लाईट गेले. लाईट्स गेले? पण असे कसे अचानक लाईट्स गेले? सगळीकडचेच गेलेत का? आजूबाजूला आहेत? नाही ग, माहित नाही. बघतो मी. ऐक म्हणू, मी करतो तुला फोन. मेणबत्ती कुठे ठेवली आहे? कुठे ठेवतात हे? मेणबत्ती कुठे ठेवली आहे? बेडरूम मध्ये. कोण आहे तिथे? काय विचारतोय मी? कोण आहे? ज्याला शोधण्यासाठी तू जीवाचं राम करतोय त्याला अजूनही तू ओळखला नाहीस. मी साहेब.